मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं जीआर काढून 8 दिवस उलटून गेले तरी सुद्धा सरकारमधले मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी सरकारला अद्यापही दूर करता आलेली नाहीये। आणि यातच आज पार पडलेल्या ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये भुजबळांनी आपली नाराजी ही जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाला फटका बसणार असल्याचं सांगत भुजबळ हे या बैठकीमध्ये चांगलेच आक्रमक झाले। इथे प्रश्न सुटणार नसतील तर आपण कोर्टामध्ये जाऊ अशी थेट भूमिका भुजबळांनी या बैठकीच्या दरम्यान मांडली आहे। बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, गणेश नाईक, संजय राठोड आणि अतुल सावे हे सुद्धा उपस्थित होते। तर भुजबळांची नाराजी दूर झालेली नाहीये, त्यामुळे सरकारची काहीशी अडचण वाढतेय। ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करत असताना भुजबळ नेमकं काय म्हणाले आपण बघूयात। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसीला फटका बसणार असं त्यांचं मत आहे। जीआर निघाल्यामुळे आता आपण सर्व असहाय्य आहोत। जीआर मधील काही शब्दांवरती सुद्धा भुजबळांचा आक्षेप आहे। जीआर काढल्याप्रकरणी भुजबळांनी इतर मागासवर्गीय विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय। मराठा समाजाला मागील काही वर्षांमध्ये मोठा निधी मिळाला, ओबीसीमध्ये अनेक जाती असून सुद्धा निधी कमी मिळतो असं भुजबळांनी म्हटलं। तर मागील 20 वर्षात ओबीसींना अत्यंत कमी प्रमाणात निधी मिळाला अशी तक्रार सुद्धा भुजबळांनी बोलून दाखवली। ओबीसींना कमी निधी देण्यावरून सरकार आणि वित्त विभागाचं समर्थन होऊ शकत नाही असंही भुजबळ म्हणाले। इथून जर प्रश्न सुटला नाही तर थेट कोर्टात जाऊ आणि निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे।